नमस्कार. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण इन्सर्ट टॅबची ओळख करून घेत आहोत. आजच्या अध्यायात कॉमेंट्स या ग्रुपपासून सुरुवात करत आहोत. हा इन्सर्ट मेनूचा दुसरा पार्ट आहे. सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. धन्यवाद. आपल्याला कॉमेंट करता येतात किंवा कॉमेंट्स लिहून ठेवता येतात आणि त्या आपल्या सोयीसाठी असतात. तर आता आपण परत इन्सर्टला जाऊया आणि आता हेडर अँड फुटर हा ग्रुप आलेला आहे. तर हेडर फुटरसाठी आपण हेच पेज घेऊया. तर आता हेडरवर क्लिक करणार आपण. तर हेडरवर क्लिक केल्यानंतर ब्लँक हेडर याच्यावर क्लिक करतो मी. तर हे इथे आलं टाईप हिअरला क्लिक केल्यानंतर मी आता इथे टाईप करतो. चला शिकूया. हे टाईप केलं. हेडरमध्ये मी हे टाईप केलं. तर आता मला सर्व पेजवर हे दिसत जाईल. पहा, प्रत्येक पेजवर हे दिसते. शेवटी काही ऑप्शन्स आहेत पहा. मोर हेडर्स फ्रॉम office.com. तर हेडर्सचे अजून प्रकार तुम्हाला मिळू शकते. एडिट हेडर मी इथे जाणार आहे. आता पहा, एडिट हेडर त्याच्यावर क्लिक करतो आणि आता मी ह्या एडिट हेडरला आलो. इथे मला काही चेंजेस करायचे असेल तर ते करू शकतो मी. तर हे समजा मी चेंज केलं. तर आता ओके केल्यानंतर हे सगळीकडे दिसेल पहा. अशा प्रकारे हेडर आपण पाहत आहोत. परत अजून हेडरमध्ये काय आहे, हेडरला अजून ऑप्शन रिमूव्ह हेडर याच्यावर आता मी क्लिक करतो. हे पहा, सगळीकडनं ते हेडर रिमूव्ह झालं. तर असे हेडरमध्ये आपल्याला पाहिजे तो मेसेज किंवा काय टाकायचं आहे, हेडिंग टाकायचं आपल्या डॉक्युमेंटचं, तर ते इथे टाकता येतं. दुसरं फुटर पण तसंच आहे. आपण पहिल्यांदा ब्लँक घेऊया. हे ब्लँक इथे आलं फुटर. इथे मी पहिल्यांदा लिहितो ॲड्रेससाठी ॲड्रेस लिहिलं. मी इथं कोलन दिला आणि ॲड्रेस लिहितो आता मी. टेल्को कॉलनी, राजगुरुनगर. हा ॲड्रेस झाला. त्याच्यानंतर मी इथे कॉन्टॅक्ट लिहितो. कॉन्टॅक्ट त्याच्यात आता नंबर टाकतो. हा नंबर टाकला त्याच्यात. तर अशा प्रकारे तुम्ही हे फुटरमध्ये ॲड्रेस लिहू शकता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकता, ईमेल ID लिहू शकता. तर हे प्रत्येक पेजवर तुम्हाला दिसेल. परत जाऊया.
फुटरवर क्लिक केलं. मगाशी हेडरमध्ये पाहिलं तसेच आपल्याला इथे ऑप्शन होतात. एडिट फुटर करता येतं, एडिट करता येतं, रिमूव्ह करता येतं. आता मी हे रिमूव्ह करतो, फुटर रिमूव्ह केलं मी. आणि तसंच पेज नंबर आपल्याकडे आहे. पेज नंबर कुठे लिहायचा आहे? टॉप ऑफ पेज, बॉटम ऑफ पेज, पेज मार्जिनमध्ये लिहायचं आहे, करंट पोझिशनला लिहायचं आहे. आपण आता आपला कर्सर जिथं असेल तिथे लिहायचं आहे का? फॉर्मॅट पेज नंबर आणि रिमूव्ह पेज नंबर असे अनेक ऑप्शन आहेत. आपण आता बॉटम पेज घेऊया, याच्यावर क्लिक करूया. बॉटमला इथं सिलेक्ट करावं लागेल पहिल्यांदा आपल्याला. प्लेन टेक्स्ट ही स्टाईल सिलेक्ट केली समजा. आता इथं पहा, ही स्टाईल आहे जी, तर ह्या साईडला तो नंबर येणार आहे. ही दुसरी आहे ती मिडलला येणार आहे आणि तिसरी आहे ते राईटला येणार आहे. तर आता मी हे सिलेक्ट केलं आणि मग इथे आलं पहा, 1 2 3 असे पेज नंबर इथे आले. परत इन्सर्टला जाऊया, तर हे पेज नंबरला गेलं. रिमूव्ह पेज नंबर इथं आहे, त्याच्यावर क्लिक केली, पेज नंबर निघून गेले. चला पुढे जाऊया, आपण पुढे जाऊया. आता मी इथे घेतो टेक्स्ट बॉक्स. आता हा टेक्स्ट बॉक्स असा आहे की, समजा मी हे जे टेक्स्ट इथं टाईप केलेलं आहे, हे टेक्स्ट मला इकडे तिकडे हलवता येत नाही, इकडे तिकडे हलवता येत नाही. मी नेऊ कसं शकतो? फक्त असं नेऊ शकतो किंवा असं वरती नेऊ शकतो, असं वरती नेऊ शकतो. पण इथं हे टेक्स्ट बॉक्स जे आहे ना, त्याच्यावर आता मी क्लिक करतो आणि इथे तुम्हाला विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये ते टेक्स्ट बॉक्स मिळतं. हे सेंटरला आहे, हे सेंटरला असलं तरी मोठ्या प्रमाणात आहे. हे राईट साईडला आहे, हे थोडं मध्ये आहे पण लेफ्टला आहे, आणि हे राईट साईडला आहे. असे अनेक प्रकारे तुम्हाला मिळतं. मी फक्त हे घेतो. हे टेक्स्ट आलं इथं. आता हे इकडं मध्येच आले, पण मला हे इथून बाहेर काढता येते. हे इकडं आलं. हे टेक्स्ट मी कसंही करू शकतो, पहा कसंही करू शकतो. छोटं पण करू शकतो, पुन्हा हे वाढवता येतं. तर अशा प्रकारे, आणि हे मला कुठेही नेता येते. टेक्स्ट बॉक्सचा उपयोग हा असा होतो, पहा. ॲटो टेक्स्ट, हे ॲटो टेक्स्ट इथे येतं. डॉक्युमेंट म्हणजे इथं तुम्ही टाईप करायला लागला तर ते ॲटोमॅटिक येतं. आपण आता वर्ड आर्टला जाऊया. तर वर्ड आर्टला जायचं आपल्याला. हे वर्ड आर्टला क्लिक केलं. इथे वर्ड आर्टचे विविध प्रकारचे डिझाईन आपल्याला मिळतात. समजा हे डिझाईन आपण घेतलं, तर पहा हे काय झालं की आपलं हे सिलेक्टेड होतं, हे सिलेक्टेड होतं आणि इकडं वर्ड आर्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला तेच इथे आलेलं आहे. पहा, हे याच्यात असलेलंच टेक्स्ट इथे आलेलं आहे. इथे वरती करतो मी, हे बघा, ग्रॅब युअर रीडर्स, ग्रॅब युअर रीडर्स हे आलेलं आहे. आता आपण हे डिलीट करूया आणि परत आपण दुसरीकडे हे करू. इन्सर्ट, पुन्हा वर्ड आर्ट. आता परत क्लिक करूया. आता आपला कर्सर इकडे आहे का? ओके, हे इथं असं येतं ते. आणि तुम्ही याच्यात टाईप करायची तसदी घ्यायची नसेल तर मगाशी जसं ओपन झालं होतं असं टेक्स्ट सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि मग तिकडे क्लिक करू शकता. तर आता इथे
तुम्ही तुमचं टेक्स्ट लिहू शकता. ते हे मोठं होतं, असं कितीही टेक्स्ट लिहू शकतं. तर इथे तुमचं टेक्स्ट तुम्ही लिहू शकता. तर वर्ड आर्टमध्ये ही सोय आहे. आता आपल्याला हे आलं आपलं. चला शिकूया. पुन्हा इकडचं काढून टाकू आपण. हे चला शिकूया आलं. याला तुम्ही डिझाईन करू शकता, कलर देऊ शकता, टेक्स्ट फिल कलर इथे कलर देऊ शकता. हे त्याचा उकार दिसत नव्हता म्हणून वाढवलं. शिकूया. तर अशा प्रकारे तुम्ही वर्ड आर्टमधील हे टेक्स्ट करू शकता. हे झालं वर्ड आर्ट. ड्रॉप केस. अरे बापरे. आता हे घालून टाकूया आपण. हे पण खाली घेतो आता मी. हे राहू द्या तिथे. आता हे ड्रॉप केस आहे ते काय अजून आपल्याला दिसत नाही आहे, डीम झालेले आहे. हरकत नाही, आपण त्याला ॲक्टिव्ह करू. हे टेक्स्ट मी सिलेक्ट केलं. आता पहा, हे टेक्स्ट सिलेक्ट केलं. हे ड्रॉप कॅप हे आता ॲक्टिव्ह झालं. पहा, हे ड्रॉप कॅप. हे ड्रॉप कॅप असं आहे की आपण वर्तमानपत्रात जे मथळे पाहतो ना, त्यातला एक पॅरेग्राफ, समजा पॅरेग्राफचं पहिलं अक्षर मोठं वगैरे वगैरे असं जे असतं, तर तसं हे आहे. आता मी हा सिलेक्ट केला आणि ड्रॉप केसवर गेलो तर याच्यात 2 प्रकार दिसतात. पहा, हे असं झालं, परत हे असं बाहेर जाते, तुमच्या समासमध्ये जाते. ते खरं हे योग्य आहे असं. तर हे असं होतं. पहा, हे पहिलं अक्षर असं मोठं होतं आणि बाकीचे सगळे मग त्याला लागून राहतात. हे पण तसंच करता येईल आपल्याला. ड्रॉप केसमध्ये आपण हे घेऊया. तर असं हे ड्रॉप केस आहे. याच्यात विशेष असं काही बाकीचं नाही. पण आपल्याला जर आपलं डॉक्युमेंट किंवा टेक्स्ट डिझाईन करायचं असेल तर हे उत्तम आहे. तर असे ड्रॉप केस आहे. नंतर आपल्याला सिग्नेचर लाईन आहे, डेट अँड टाईम आहे. सिग्नेचर लाईनला जाऊया आता आपण. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिग्नेचर याच्यावर क्लिक करूया. काय होते, तर इथे ती सिग्नेचर लाईन आली. आता इथं नेम द्यायला सांगितले. नेम दिलं सुभाष. पण थोडं आता इथे इंग्लिश घेऊया. सुभाष हे नाव दिलं. पुढे काय दिलंय, मॅनेजरच करू नये याला. MANAGER मॅनेजर. ईमेल ID सुभाष @gmail.com असं देऊया. नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, शो साइन डेट इन द सिग्नेचर लाईन. ओके करूया. हे इथं आलं. तर हे इथे आल्यानंतर इथं डॉक्युमेंट पूर्ण झालं आपलं. तर इथे आपल्याला ही फुल्ली मारली किंवा क्रॉस केला आहे, त्याचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे. इथे सिग्नेचर करायची आहे म्हणून इथे नाव आले आणि त्याच्याखाली त्याचे डेसिग्नेशन आलेले. तर हे सिग्नेचर पान झालं. आता डेट अँड टाईम. तर त्यासाठी आपण इथे मध्ये येऊया. डेट अँड टाईमला क्लिक केलं आपण.
आता क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डेट्सचे विविध प्रकार आलेत आणि टाईम पण आलेला आहे त्याच्यात. आता ही पहिली डेट सिलेक्ट केली आपण आणि ओके केलं, इथे ती डेट आली. तसंच इथे टाईम पण आणता येईल तुम्हाला. तर हे डेट अँड टाईम झालं. तर इथे ऑब्जेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करूया. पुन्हा ऑब्जेक्टवर क्लिक केलं. आता इथे पहा, ह्या ऑब्जेक्टच्या मदतीने आपण दुसऱ्या सॉफ्टवेअरमधील डाटा आपण इथे आपल्या ह्या फाईलमध्ये आणू शकतो. जर आपल्याला सॉफ्टवेअरची माहितीच नसेल आणि कसा डाटा परत आणायचा आहे तेही माहीत नसेल, तर इथे एक सोपा उपाय आहे. पहा, इथे जे दिले बिटमॅप इमेज, याच्यावर सिलेक्ट येते आता आणि इथे ओके करूया. आपल्या परिचयाचं असं इथे पेंट ओपन झालेले आहे. हे पेंट जे ओपन झालेले आहे त्यात आपण एक शेप घेऊया. एक शेप घेऊया. हा शेप घेतला, हा शेप घेतला आणि आता आपण हे क्लोज करूया. हे इथे शेप आला पहा. तर अशा प्रकारे आपल्याला ऑब्जेक्ट दुसरीकडचं इथे याच्यात आणता येतं आपल्या ह्या डॉक्युमेंटमध्ये. ती इक्वेशन्स आहेत आणि ते असे वेगवेगळे दिसतात. आणि हे जर आपण घेतलं तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं टाईप करता येतं समजा. पण इथे अजून दिले मोर इक्वेशन्स फ्रॉम office.com, ते तर आहेच. इन्सर्ट न्यू इक्वेशन असं इथे दिलेलं आहे. तर त्याच्याऐवजी मला दाखवायचं आहे इंक इक्वेशन. याच्यावर क्लिक करतो मी. इंक इक्वेशन आलं नाही, आलं. इंक इक्वेशन. आता मी इथं लिहिणार आहे. इथं राईटसाठी आहे. सवय नाही आहे हे लिहायची. पाहूया काय होते. क्यू आला तिथे. इरेजर वापरूया. परत राईटला जाऊन ए आला पहा. प्लस आलं. बी ए, हां, ए प्लस बी असं आलं आणि मी इन्सर्टला क्लिक केलं, ते इथे आलं पहा. तर अशा प्रकारे तुम्ही हे इक्वेशन्स याच्यात मांडू शकता. तर आपण इक्वेशन याच्यात अजून खूप आहेत असे ऑप्शन्स. ते इक्वेशन इथे क्लिक केलं तर हे इक्वेशनचे सगळे इथे तुम्हाला दिसतात. इथे सगळे दिसतात. त्यातून तुम्हाला मांडता येतं. जसं आता स्क्रिप्टमध्ये क्लिक केलं समजा, तर तुम्हाला आपण जे एखाद्या संख्येचा वर्ग वगैरे असं म्हणतो ना, तर त्याच्यासाठी हे वापरू शकतो. म्हणजे जसं हे आहे तसं इथे क्लिक केलं. आता वर्ग लिहायचा आहे मला. इथे 12 लिहिलं आणि वरच्या छोट्या चौकोनात 2 लिहिलं, तर हा 12चा वर्ग झाला पहा. तर असं सगळं करता येतं ह्या इक्वेशनमधून आपल्याला, जे आपल्याला नेहमी वापरत नाही आहेत किंवा अशी गरज पडली की आपल्याला ही गणिती इक्वेशन्स इथे आपल्याला मांडायचे आहेत ह्या माझ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये. तर हे तिथून आपल्याला येतं. आणि आपल्या रेग्युलर ह्या टायपिंगमध्ये हे वरचं येत नाही, सुपरस्क्रिप्ट येत नाही किंवा सबस्क्रिप्ट येत नाही आहे. तर हे इथून आपल्याला घेता येऊ शकतं. तर असे झाले हे इक्वेशन्स. अजून काय आहे, सिम्बॉलच्या बाबतीत तसंच आहे की हे जे सिम्बॉल्स आहेत इथं मोठ्या प्रमाणात आहेत सिम्बॉल्स. मोर सिम्बॉलवर क्लिक केलं तर खूप तुम्हाला मिळतील. तर यातलं कुठलंही आता हे
कॉपीराईट, इन्सर्टवर क्लिक केलं आणि क्लोज केलं तर हे इथं सिम्बॉल आलं ते, कारण आपला कर्सर इथं होता त्यामुळे ते सिम्बॉल इथे आलं. तर अशा इन्सर्ट मेन्यू हा पाहून झालेला आहे आणि आपण इथेच थांबणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा आणि अजून सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.